नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. मी माझ्या माहेरी गेले होते आणि माझ्या आईने शेतामधली मस्त ताजी ताजी कोथिंबीर मला उठून दिली आणि त्याचीच मी आज मस्त भाजी बनवलेली आहे. कोथिंबीरीची भाजी बनवणं अतिशय सिंपल आहे. जर कधी तुम्हाला कोथिंबीरीची वडी खाऊ वाटली आणि ती बनवण्यासाठी टाईम नसेल तर अशा प्रकारची भाजी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरू करू. मी एक पेंडी कोथिंबीर घेतलेली आहे. ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तशी तर ती धुवायची गरज नव्हती, तरी देखील मी धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा प्रकारे मोठी मोठी कट करून घ्यायची आहे. कोथिंबीर धुतलेली असेल तर ती आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायची आहे. मी 6 मिरच्या आणि 8 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची आहे. जिरी, हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. मिरी आणि जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला आपण बनवलेला मिरची आणि लसणाचा ठेचा टाकायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे. ठेचा परतून झाला की आपण कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि ती त्या ठेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि कोथिंबीर 2 ते 3 मिनिटासाठी शिजू द्यायची. 3 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि कोथिंबीर थोडीशी हलवून घ्यायची. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. मी 1 मोठा चमचा बेसन पीठ टाकून घेतलेला आहे आणि ते कोथिंबीरीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आधी टाकलेलं बेसन पीठ कोथिंबीरीमध्ये मिक्स झालेलं आहे. आता मी अजून 1 चमचा त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेत आहे. भाजी खूप जास्त सुकी होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आता भाजीमध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आणि कढईवरती झाकण ठेवून आपल्याला बेसन पीठ 1 ते 2 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. कढईवरचं झाकण काढून भाजी थोडीशी हलवून घ्यायची आणि आपली मस्त कोथिंबीरीची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. ही भाजी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, पण भाकरीबरोबर तर ती कमाल टेस्टी लागते. त्यामुळे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.